असं लाक्षणिक एकदिवसीय लाक्षणिक उपोषण या ठिकाणी सुरू आहे। विविध प्रकल्पग्रस्तांचे नेते या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना मार्गदर्शन करत आहेत। प्रकल्पग्रस्तांचे नेते राजाराम पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। पाटील साहेब, एकतर आपण खूप वेळा याविषयी बोललेलो आहोत की यासाठी कायमस्वरूपी उपाय निघाला पाहिजे। आता म्हणजे मला तर वाटतं की मी लहान होतो तेव्हापासून मी सिडकोचे जी आर पाहतो की 200 मीटरची घरं नियमित झाली, सॉरी शासनाचे जी आर पाहतो की 200 मीटरची, 250 मीटरची, 500 मीटरची। म्हातारे झाले गेले बिचाऱ्यांचे, आता ते लाकडं पण स्मशानात गेली, परंतु अजून घरं काय नियमित झालेली नाहीत। ते जी आर खरे होते का खोटे होते इथनं सुरू झालेलं आहे। त्या जी आर मध्ये काय त्रुटी होत्या का प्रकल्पग्रस्तांनी त्याचा पाठपुरावा करण्यामध्ये त्रुटी केला, नक्की काय काय झालं काय तुम्ही सांगा। आता माजी आमदार संदीपजी नाईक यांचं भाषण आपण ऐकलं। त्यांनी उल्लेख केला की आम्ही पहिल्यांदा MIDC ला जमिनी दिल्या आणि सिडकोला दिल्या आणि आता आम्ही भूमिहीन झालो। शेवटचं वाक्य बाकी होतं की जमिनीचे मालक आम्ही राहिलो नाही। मग मुद्दा असा आहे की जर आम्ही शासनाला आमच्या सर्व जमिनी दिल्या, आमचे व्यावसायिक उद्योग संपवले, शेती, मासेमारी, मिठागरे, तर ज्या कायद्याने म्हणजे शहरासाठी किंवा MIDC साठी आपण जमिनी घेतल्यात, अशाच प्रकारचा एक कायदा गावाच्या रक्षणासाठी आपल्या भारतीय संविधानात आहे। आर्टिकल 40 नुसार गावांचे नियोजन केंद्राने आणि राज्यांनी केलं पाहिजे आणि ग्रामपंचायतनुसार गावठाण कायद्याने गावाचं संरक्षण नियोजन करता येतं। तर ज्यावेळी नवी मुंबई महापालिका झाली त्याच्या अगोदर हे जर सीमांकन झालं असतं तर गावाच्या आतमध्ये सिडकोला किंवा कुणालाही घुसण्याचा प्रश्नच नव्हता, परंतु हे त्यावेळी झालं नाही। पनवेलमध्ये पण असंच झालं। मुंबईमध्ये मुंबईची 200 गावठाणं सुद्धा सीमांकित व्हायची बाकी होती, परंतु मुंबईच्या प्रश्नांसंदर्भात आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेने निर्णय घेतला की तिथली गावठाणं सीमांकित करायची। 12 कोळीवाडे मोजले गेले आणि सीमांकित गावठाणामध्ये जी बांधकामं आहेत ही जुन्या पद्धतीची आहेत। उदाहरणार्थ रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलाय, तुम्ही त्यांना जर MRTPचे नियम लावले तर तिथली बाजारपेठ अनधिकृत ठरेल। कारण तुमचं सरकार वेगळं, त्यांचं सरकार वेगळं। अर्थात शिवाजी महाराजांच्या काळा इतकीच ही सानपाडा गावं जुनी आहेत, इतिहास तेवढाच आहे। मग या गावांनी अनधिकृत म्हणून अशा प्रकारची कारवाई सहन का करायची। इथे जमलेल्या सानपाडा गावातल्या बऱ्याच लोकांना मी ओळखतो, कारण मी इथे राहायचो, इथे बाजूला राहायचो, त्यामुळे माझं गाव आहे। आणि मी जो अभ्यास केला त्यामध्ये जर मुंबई महापालिकेमध्ये ग्रामपंचायत नसताना गावांचं सीमांकन होऊन गावाला जमिनीचा मालकी अधिकार मिळतो आणि हाच प्रयोग आपण करंजाडेमध्ये केला। हायकोर्टाने आदेश दिले जिल्हाधिकाऱ्यांना, जी मूळ गावठाण आणि विस्तारित गावठाण यांचं सीमांकन आहे त्याला संरक्षण मिळावं। याच पद्धतीने पेंदरमध्ये किरण पाटलांनी तो प्रस्ताव तयार केला आणि गावांना सुरक्षा दिली। आता सांग की आपली जी ग्रामसभा असते, महानगरपालिका असू दे किंवा ग्रामपंचायत, गाव आहे तिथे ग्रामसभा आहे आणि नागपूरमध्ये आदिवासींनी हा निर्णय घेतला त्यांच्या ग्रामसभेने की ग्रामसभेच्या अधिकारानुसार तिथली जंगलं, तिथल्या जमिनी, इथल्या स्थानिक भूमिपुत्रांचा अधिकार असतो। याच पद्धतीनं ह्या गावठाणावर आमचा मालकी अधिकार आहे। सभा पुढे कुठे जाईल मला माहित नाही, परंतु मला माईक भेटलाय म्हणून मी सांगतो की आपल्याला सोपा मार्ग आहे। या कार्यक्रमाला एवढा मोठा खर्च केलेला आहे, मी ग्रामस्थांना पहिल्यांदा धन्यवाद देतो। या खर्चामध्ये आपलं गाव मोजून होऊ शकतं। गावाच्या चारी बाजूंनी आउटर बाउंड्री मारली, घरं मोजली आणि याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना दिला आणि या प्रस्तावाच्या बाबतीत जर आम्ही न्यायालयात गेलो तर सिडकोने केलेली एक घोडचूक आपल्याला इथे पाहायला मिळते। आम्ही शहरांचे शिल्पकार असं सिडको म्हणते, पण ज्या गाववाल्यांनी तुम्हाला जमिनी दिल्या त्यांचं गावाचं नियोजन कोण करणार हा मोठा प्रश्न आहे। आणि आता प्रश्न असा झालेला आहे की आपलं नेतृत्व संपत चाललेलं आहे। आपले नगरसेवक, आपले खासदार, आपले आमदार संपत चाललेत आणि बाहेरून आलेले लोक व्यापारी नजरेने गावाकडे बघतात। एक घर तोडलं तर 5 कोटी फायदा होतो कोणाला, सिडकोला। मग 5 कोटीचा प्लॉट ग्रामस्थांना देण्यामध्ये काय फायदा आहे? 500 रुपये दिलं की त्यांचं मत मिळतंय। मग घर तोडण्यामध्ये जास्त फायदा आहे। आपण पण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। नवी मुंबईमध्ये 15-20 वर्ष नोकरी करून सुद्धा मला नवी मुंबईत घर घेता आलं नाही माझ्यासारख्या माणसाला, तर बाकी लोकांची अवस्था काय? म्हणजे आपले गाववाले सुद्धा फ्लॅट घ्यायला गेले बाजूला तर ते शक्य नाहीये। अशा स्थितीमध्ये आपली जमीन ही 5 कोटी गुंठ्याची आहे
ही सानपाड्यात सिडकोनी सिद्ध केलं. त्यांचं सेलिंग रेट 5 कोटी गुंठा आहे. मग 5 कोटी गुंठ्याची जमीन वाचवायची असेल तर कायद्याने विरोध करावा लागेल. अर्ज विनंत्या करून हे ऐकणारे लोक नाहीत. जमिनी वसंतदादा पाटील यांनी गोळ्या घालून घेतल्या, दिबा पाटलांच्या आंदोलनावर गोळ्या घालून घेतल्या, कारण त्यांना ह्या जमिनी विकून निवडणुका जिंकायच्या होत्या महाराष्ट्राच्या. आता काही वेगळं चाललेलं नाही. इथे जे लोक हे प्लॉट तोडतायत ते कोण आहेत हे तुम्हाला सांगायला नको. आणि म्हणून हा जो त्रास आहे हा त्रास प्रकल्पग्रस्तांवरच का होतो असा जो प्रश्न आमदारांनी विचारला त्याचं उत्तर ह्यातच आहे. दिबा पाटील साहेब आंदोलन करत होते जासईला, ते पण शेतकरी होते. वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते, ते पण शेतकरी होते. पण 2 शेतकऱ्यांमध्ये फरक आहे. एक शेतकरी जमीनदार आहे, दुसरा शेतकरी कुळ आहे. ज्या कुळांना बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिला आज आपल्या सगळ्या जमिनी गेल्यात. आपलं जर गाव तुटलं तर आपलं अस्तित्व संपणार आहे. आणि आपलं गाव तुटणार आहे याचं कारण आहे ज्या झाडाला फळं लागतात तिकडे लोक दगड मारतात. तुमचं घर जरी तुमचा जगण्याचा विषय असला तरी लोकांच्या दृष्टीने तो व्यापार आहे. म्हणजे साध्या भाषेत सांगतो की आपला आज जो सर्वे होतोय तो आपल्या किडण्या विकण्यासाठी, म्हणजे तुमचं शरीराचे तुकडे करण्यासाठी. जे काय सरकार सिडको सर्वे करते हे गावठाण तोडण्यासाठी, जमीन हक्कांसाठी नाही. तुम्ही जर आज गाव कमिटीने निर्णय घेतला तर संपूर्ण गाव वाचू शकतं. हा माझा अनुभव आहे. सागरराजे, प्रभात पर्वताचे साक्षीदार आहेत. तुम्ही गाव कमिटी ऑलरेडी केलेली आहे. रुपेची संस्कृत मी बोललोय. हा प्रश्न फक्त नवी मुंबईचा नाही, ठाणे जिल्ह्याचा आहे, मुंबईचा आहे, रायगडचा आहे. मुंबईमध्ये आम्ही काम केलेलं आहे आणि ती सिद्ध झालेली गोष्ट आहे. आणि माझी तुम्हाला एकच विनंती आहे, गाव मोजणं आणि घरं मोजणं स्वतःहून सिडकोच्याकडून नाही. याला तुम्ही तयार आहात का? असाल तर सगळ्यांनी हात उंच करा. सगळ्या पत्रकारांनी फोटो काढा की आमची गाव कमिटी घरं आणि गाव मोजायला तयार आहे. बरोबर आहे? पण साधी गोष्ट आहे. उद्या तुम्ही सर्वे करा, हे मोजा, हे जिल्हाधिकाऱ्यांना द्या, भूमी अभिलेखला द्या. आपला जमीन मालकी अधिकार सिडको देणार नाही. जमीन मालकी ही कलेक्टर देतं आणि सिडको हा वाघ आहे आपल्याला खाणारा. तुम्ही कितीही विनंती केली ते घरं तोडणार. आणि आता तुम्हाला माहित आहे पनवेलमध्ये 3000 कोटीचे भूखंड परत गेले सिडकोने आणि ते विकले का? नगर विकास खातं ज्यांच्याकडे आहे त्यांना या जमिनी विकून निवडणुकीला पैसा उभा करायचा आहे. वास्कर साहेब तुम्हाला सांगतो आपल्या लोकांनी असा कधी विचार नाही केला, पण हे वास्तव आहे. आणि म्हणून हे जर टाळायचं असेल तर आगरी समाज, कोळी समाज, ओबीसी म्हणून आपण संघटित झालं पाहिजे. दिबा पाटलांचा लढा हा जमीन हक्कांचा लढा आहे. नारायण नागोंचा लढा जमीन हक्कांचा आहे. आणि आता जमिनी गेल्यामुळे फक्त गावठाण वाचवायचा आहे. जर तुम्ही आज ठराव घेतलात की आमची घरं आणि गावं मोजायचा खर्च आम्ही करू तर सानपाड्याचा आदर्श 95 गाव घेतील. ज्यांच्याकडे 10 लाख रुपये देणारे, क्रिकेटला देणारे नेते आहेत ज्या आगरी समाजाकडे, त्यांना गाव मोजणं काय अवघड आहे. आणि मुंबईतले कोळी बांधव जर मोजू शकतात तर तुमचा प्रश्न सुटू शकतो. मी महिलांना विनंती करेन की परवा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली, त्यांनी सांगितलं की घरावर, नवऱ्याच्या घरावर अर्धा अधिकार हा बायकोचा आहे, म्हणजे स्त्रीचा आहे. जमिनीवर अर्धा अधिकार महिलांचा आहे. त्यामुळे महिलांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि त्या घराच्या प्रॉपर्टी कार्डवर महिलेचं नाव लावलं पाहिजे. हे जर तुम्ही केलं तर आंदोलन यशस्वी होईल. धन्यवाद. पाटील साहेब, एक प्रश्न आहे ना, म्हणजे ज्याच्याविषयी तुम्ही स्वतः देखील नेहमी बोलत असता. एक तर आता सिडको ज्या ठिकाणी बसले ती कशासाठी, तर या नवी मुंबई भागामध्ये मोठ्या प्रमाणात आता विकास झालेला आहे. जमीन कोणाच्या गेल्या? स्थानिकांच्या गेल्या. आता त्या ठिकाणी सिडकोवर जी बॉडी असायला पाहिजे होती ती म्हणजे नसते. त्यांचं संचालक मंडळ पाहिजे होतं. ते कधीतरी निवडणुका म्हणजे आता लागतील तेव्हा 5-6 महिने राहतात, तेव्हा तिथे एखादा अध्यक्ष नेमतात ज्याला खूपसे अधिकार असतात, असं कधी म्हणता येणार नाही. आणि तिथे तर म्हणजे संचालक मंडळच नसतं, जवळ बऱ्याच वर्ष नसतं. आणि असलं तरी त्याला काही आधार नसतो. मला काय म्हणायचं, लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी नसल्या कारणाने हा घोळ होतो का? आता एकतर निवडणुका होत नाही तुम्ही म्हणता त्या पद्धतीने, बऱ्याचशा लोकप्रतिनिधी इथे नगरसेवक तर कित्येक वर्षापासून माझे आहेत बिचारे आता इथले, नाही का? तसे सिडकोच्या संचालक मंडळामध्ये इथले लोकप्रतिनिधी पाहिजे, ते नाही. म्हणजे त्यांच्यावर दबावच नाही कुणाचा. आणि हा देखील एक खूप मोठा विषय ज्यामुळे सिडको कुणाचा ऐकत नाही असं म्हणता येईल का? बघा, मी पहिला लढा सांगितला लोकनेते दिबा पाटलांचा, आमची गावं वाचवायचा. त्या लढ्यामध्ये आपले शत्रू होते वसंतदादा पाटील. त्यांनी सांगितलं की मुंबईला जागा होत नाही म्हणून इकडची जागा आम्ही घेतो. पण उद्देश तो जर असता तर तुम्ही कोट्यावधी रुपयाने आज प्लॉट विकले नसते, ते गरिबांच्या घरांसाठी ठेवले असते. ज्या पद्धतीने सेजला जमीन दिली गेली उरणची, तर सेजला जमीन द्यायचा विषयच नव्हता. नवी मुंबई शहरासाठी तुम्ही जमिनी घेतल्या होत्या. पण सिडकोमध्ये जो नगरविकास मंत्री येतो, एमडी येतो, तो नफा कमवण्यासाठी येतो.
आणि हीच गोष्ट आपल्या लोकांना कळली नाही. आपण देशाच्या विकासासाठी जमिनी दिल्या MIDCला, सिडकोला, पण इथे व्यापार झाला आणि मुंबईच्या जमिनीला 5 ते 10 कोटी भाव येतो. ही गोष्ट आम्ही प्रॅक्टिकली समजून घेतली पाहिजे. त्याच्यामुळे आज सिडकोमध्ये आपला कोणी अध्यक्ष नाही की संचालक मंडळ आहे. अधिकारी येतात हे नफा कमवण्यासाठी. सिडकोतले भ्रष्टाचाराचे आकडे तुम्ही बघितलेत तरी तुमच्या लक्षात येईल की सिडको ही लोककल्याणकारी संस्था राहिलेली नाही, लुटारू संस्था झाली. जी नवी मुंबई महापालिका आहे त्यामध्ये आमचे वासकर साहेबांसारखे नगरसेवक आहेत की त्यांना 3 वर्ष निवडणूकच घेतल्या नाही. याच्या पाठीमागे उद्देश आहे वासकर साहेब कमीत कमी तिथे ठराव घेतील आपल्या बाजूने, कारण ते आमचे प्रतिनिधी आहेत. परंतु त्या प्रतिनिधींना सभागृहात जाऊ दिलं जात नाही. कारण सांगितलं जात आहे की ओबीसीचा इम्पिरिकल डेटा नाही, लोकसंख्येचा रिपोर्ट नाही. पण ऍक्च्युअली गोष्ट अशी आहे की प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून नवी मुंबईचे प्लॉट चढ्या भावाने विकणं हा धंदा या महाराष्ट्रात चालू आहे. हा जो विषय आहे कुठलाही राजकीय नेता कोणीही बोलायला तयार नाहीत. आणि यामध्ये अवस्था होते कोणाची, गरीब महिलांची अवस्था वाईट होते. जेव्हा घर तुटतं तेव्हा सगळ्यात मोठं दुःख महिलांकडे येतं. हा आपल्याला अनुभव आहे. आणि म्हणून आता याच्या पुढे पुरुष जर बोलत नसतील तर महिलांनी पुढे आलं पाहिजे. आणि काय वाटेल ते झालं तरी चालेल, आम्ही घर तोडू देणार नाही. आणि यासाठी सोपा विषय आहे. एक घर मोजायला 500 रुपये लागतात, गाव मोजायला 20,000 रुपये लागतात. फक्त त्यासाठी असं लोकांनी एकत्र यावं लागतं. मी सानपाडा ग्रामस्थांचा आभार आमदारांसारखं मानेन, कारण तुम्ही आज एकत्र आलात. इथे विकास पाटील आहेत, अनेक तज्ज्ञ लोक आहेत. जर तुम्ही आज गाव मोजलत उद्या आणि एक आकडा दिला सरकारला, आमचं गाव बाबा 25 एकर आहे की 100 एकर आहे, त्या 100 एकर मध्ये सिडकोनी पाऊल ठेवायचं नाही. कारण तुम्हाला जे द्यायचं होतं ते सगळं दिलेलं आहे, काय ठेवलेलं नाही शिल्लक आमच्या लोकांनी. मग आता आमची पण मागणी आहे ती कायद्याने आहे. तो कायदा आहे गावठाण विस्तार कायदा, ग्रामसभेचा कायदा. आणि आदिवासींनी सिद्ध केला की लोकसभेपेक्षा ग्रामसभा मोठी आहे, खासदारापेक्षा नगरसेवक मोठा आहे, कारण ती स्थानिक स्वराज्य संस्था आहे. कारण हे आमचे थेट प्रतिनिधी आहेत, गावातले आहेत, त्यासाठी बाहेरच्या प्रतिनिधीची गरज नाही. आणि आम्ही सांगतो, वासकर साहेबांना माहित आहे कोणाचं घर कुठे आहे, मी सांगू शकतो. आणि हा साधा ठराव जर आपण दिला आज तर संपूर्ण नवी मुंबईचा प्रश्न सुटू शकतो. जर तुम्हाला हे मान्य असेल तर पुन्हा एकदा सगळ्यांनी हात उंच करा आणि एक घोषणा द्या, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. अरे जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाहीये. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. बंधू आणि भगिनींनो, देशाला कुळ कायदा आगरी कोळ्याने दिला. सेतचा पराभव दत्ता पाटलांनी उरणमध्ये केला, भारतात शक्य नव्हतं. 12.5% कायदा आग्र्यांनी केला, दिबा पाटलांनी केला. आणि म्हणून देशाला गावठाण कायदा नव्याने द्यायचा असेल तर सानपाडावाले त्या विजयाचे शिल्पकार होऊ शकतात. याचं कारण असं आहे, कारण महाराष्ट्र शासनाला एकाही गावाचं नियोजन जमलेलं नाही. सगळे मुख्यमंत्री, सगळे उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री गावठाण विस्तारामध्ये अपयशी ठरलेले आहेत. मी जाहीर बोलतो कॅमेरा समोर. ज्या मुख्यमंत्र्यांमध्ये दम असेल आजी माझी, त्यांनी येऊन आग्र्यांशी चर्चा करावी, माझ्याशी चर्चा करावी, या विचार माणसाची चर्चा करावी. तुम्ही शहरांचे शिल्पकार आहेत ना, मग गावाचं नियोजन कोण करणार? गावाच्या नियोजनामध्ये देशाला अपयश आलंय, राज्याला अपयश आलंय. म्हणून वासकर साहेब हा लढा, याला लोकांनी पैसे लावावेत, लोकवर्गणी काढावीत. मोठ्या नेत्यांच्या विभूतीचे पदे अडकू नका. म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलंय कोणाला देवत्व देऊ नका. सामान्य स्त्री आहे, ही मावशी आहे, तिला आदर्श माना आणि गावाचा ठराव घ्या. आज ठराव घ्या, कलेक्टरला द्या. याच्या पुढे एकाही घराला आम्ही हात लावू देणार नाही. गावठाण विस्तार कायद्याने ते घर सुरक्षित आहे. परवा जे तुटलेलं आहे, रुपेशजींना मी किती बोललो की त्याला तोडू शकत नाही, पण तोडायचं कारण आहे, ज्या बोरीला बोरं येतात तिथे लोक दगड मारतात. ही जे दगड मारणारे अधिकारी आहेत ना, हे प्लॉट विकायला आलेत. त्यांना काही शहर वगैरे वाचवायचं नाही, पैसे कमवले त्यांनी. आज बिल्डर सांगतात इथे प्लॉट बसवा, अधिकारी येतात, पोलीस येतात आणि ते तोडून टाकतात. संध्याकाळी त्यांना 10 कोटी रुपये फायदा होतो. मग गरीबाचं घर जातं. आणि म्हणून मी अधिक काय बोलत नाही, खरं म्हणजे मी भाषण करणार होतो, पण सागरजी तुम्ही मला संधी दिलीत. आणि लोकांचा वेळ घालवण्यापेक्षा आज एका माणसाची मजुरी कमीत कमी 1000 रुपये झाली. बिगारी माणूस आहे तो 1000 रुपयाचा आहे. 1000 रुपये मोडून तुम्ही आलात. एवढ्या सगळ्या लोकांच्या एका दिवसातून गावठाणाचा प्रस्ताव तयार होईल. उद्या आपण कोर्टात जाऊ. जे करंजाड्यामध्ये निर्णय आला, जो पेंदरमध्ये आला, जो मुंबईमध्ये आला, तो तुम्हाला येईल. फक्त ही गोष्ट सांगण्यासाठी जी सभा लावलेली आहेत ना, त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा.